Hello dear friends. Today we are going to discuss on the new topic 1.3 in our 12th textbook, The Cop and the Anthem by O. Henry. This is the really interesting story and one of the most famous story of O. Henry. Before we start the lesson, we are going to discuss on O. Henry's life and his career. Let's see. O. Henry, 1862 to 1910, William Sidney Porter, an American writer, is better known by his pen name O. Henry. Actually, his original name was William Sidney Porter. हे त्यांचं खरं नाव आहे. बट ही वाइडली नोन ॲज हिज पेन नेम. पेन नेम मीन्स त्याने जे रायटर म्हणून जे नाव वापरलं, रायटिंग करण्यासाठी जे नाव वापरलं, इट इज कॉल्ड पेन नेम ओ हेनरी. आणि याच नावानं ते जगामध्ये प्रसिद्ध आहेत. ही वॉज होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. अगदी लहानपणापासून फार एक वाचक राहिलेले आहेत. ते भरपूर वाचन केलं, मोठ्या प्रमाणात वाचन केलं त्यांनी. He started a humorous weekly, The Rolling Stone, and when the venture failed, he joined the Houston Post as a reporter. वेगवेगळे करिअर ट्राय केलेत त्यांनी स्वतःचा एक ही स्टार्टेड ह्युमरस वीकली, एक साप्ताहिकसुद्धा सुरू केलं त्यांनी द रोलिंग स्टोन नावाने. बट ते काही दिवसामध्ये फेल झाला प्रोजेक्ट. देन ही जॉईन हॉस्टन पोस्ट या न्यूजपेपरला त्यांनी जॉईन केलं ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. अशा प्रकारचे त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. द स्टोरी द कॉप अँड अँथम इज वन ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. द कॉप अँड अँथम ही ओ हेनरीची वन ऑफ द फेमस स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग, people have often used the term smile with tears, which implies his twisted way of thoughts and ending in almost every story. ओ हेनरीच्या स्टोरीची एक खासियत अशी आहे की स्टोरीचा एंड जो होतो तो एकदम शॉकिंग होतो. रीडरला विचार करण्यासाठी प्रेरित करणारा तो क्षण असतो, एंडिंग पॉईंट ऑफ द स्टोरी. आणि तशाच पद्धतीची ही सुद्धा स्टोरी आहे. याच्यामध्ये एंड आपल्याला शॉकिंग पाहायला मिळेल. इन दिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी. आता या स्टोरीमधलं जर मेन कॅरेक्टर जर कुठलं असेल तर सोपी. सोपी हे सेंट्रल कॅरेक्टर आहे, मेन कॅरेक्टर आहे. हू वॉज वॅगॅबॉन्ड, म्हणजे तो भटक्या आहे, डिस्टिट्यूट आहे, होमलेस आहे, त्याला घर नाही बिचाऱ्याला, तो असा आहे. मीन्स पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंडसुद्धा आहे, त्याचं थोडं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, चोर आहे, अशा प्रकारचा माणूस आहे. डिस्टिट्यूट आहे, डिस्टर्ब आहे लाईफमधून, यंग आहे, बट तो व्हॅगाबॉन्ड आहे, होमलेस आहे, त्याला अनफॉर्च्युनेटली घर नाही राहण्यासाठी, त्याचा हक्काचं शेल्टर नाही आहे. द एंटायर प्लॉट लोकेटेड इन द न्यूयॉर्क सिटी. न्यूयॉर्क सिटीमधला हा पूर्ण सिच्युएशन आहे आणि त्यावर आधारित ही स्टोरी आहे. त्या प्लॉट हा न्यूयॉर्क सिटीचा आहे. He makes different plans to re-enter the prison. Actually, in this story, the character Soapy, as a central character, is a vagabond and a person with criminal background, as we know. He makes different plans to re-enter the prison as he has no shelter to protect himself from the severe winter. And the most interesting and most such a strange thing that Soapy wanted to go in jail. Actually, nobody wants to go in jail generally, though the criminal जरी असेल तरी त्यांना जेलमध्ये जाणं आवडत नाही, प्रिझनमध्ये जाणं आवडत नाही. बट इन्स्टेड ऑफ दॅट थिंग सोपी वॉन्टेड टू गो इन जेल, go in prison. For why? Because he wanted to protect himself from the severe winter. त्याला सेव्हियर विंटर, जे न्यूयॉर्कचं जे सेव्हियर विंटर आहे, जे थंड आहे वातावरण, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी. बिकॉज ही वॉज होमलेस, त्याला घर नाही आहे आणि त्यामुळं त्याला स्वतःची थंडीपासून बचाव करायचा आहे. न्यूयॉर्कची एकदम फ्रॉस्टी थंडी आहे, तर त्या थंडीपासून बचाव करायचा आहे त्याला 4 मंथ्समध्ये. तर त्याला कुठंतरी 3 to 4 मंथ्ससाठी जेलमध्ये गेलं पाहिजे. ही हॅड टू गो इन जेल
फॉर सेविंग हिज लाईफ. दॅट वॉज द पर्पज. हे एक फार मजेशीर गोष्ट आपल्याला इथं पाहायला मिळेल की जे जनरली आपण पाहत नाही, आपल्याला अशी दिसून येत नाही. कोणाला जेलमध्ये जाण्याची आवड आहे तर सोफीला जेलमध्ये जाण्याची इच्छा आहे, खूप इच्छा आहे, स्ट्रॉंग डिझायर आहे. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. As usual, O. Henry has depicted Sophie's futile attempt to get arrested in very humorous way. आणि त्यासाठी काय करू की त्याला जेलमध्ये जायचं आहे आणि जेलमध्ये जाण्यासाठी ही की अटेम्प्ट सो मेनी थिंग्स, सो मेनी मिशियस थिंग्स. And he hoped that because of his wrong deed, police arrested him and just went to jail. That was his expectation, but all efforts futile, useless, fruitless efforts he took. आणि त्याला ते जेलमध्ये कोणीच टाकत नाही आणि ते ह्युमर इथं क्रिएट होतो आहे या स्टोरीमध्ये कंटिन्युअसली. तो इथं ओ हेनरीने खूप छान प्रेझेंट केलेला आहे. द कॉप अँड एंथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. ही जी स्टोरी आहे ही फ्रीडम अँड कन्फाइनमेंटवर स्टोरी बेस आहे. तर एक स्वातंत्र्य आणि बंदिस्तपणा यातला फरक सांगण्याचा इथं रायटरनं प्रयत्न केला आहे इन ह्युमरस मॅनर. इनिशियली सोफी फील्स दॅट देअर इज फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज. जे मिझरीज आहेत, वरीज आहेत, यापासून त्याला फ्रीडम पाहिजे होती. पण ती फ्रीडम कुठं मिळणार त्याला? तर जेलमध्ये, प्रिझनमध्ये. दिस इज द आयरनी ऑफ ह्युमन लाईफ. हे ह्युमन लाईफची आयरनी आहे. हा मानवी जीवनाचा विरोधाभास आहे की सोफीला फ्रीडम, ॲक्च्युली फ्रीडम तर कुठं मिळणार? आउट ऑफ जेल, आउट ऑफ प्रिझन. आपल्याला फ्रीडम मिळणार बाहेर या समाजामध्ये, बट सोफीची फ्रीडमच्या कॉन्सेप्टच वेगळ्या आहेत की त्याला मिझरीज आणि वरीजमधून फ्रीडम पाहिजे होती. जे काही टेन्शन्स आहेत, मिझरीज आहेत, जीवनातली काही दुःख आहेत, यातना आहेत, यातून फ्रीडम मिळवण्यासाठी सोफी वॉन्टेड टू गो इन जेल, वॉन्टेड टू गो इन प्रिझन. त्याला जेलमध्ये जायचं आहे, प्रिझनमध्ये जायचं आहे. दिस इज द स्टोरी अबाउट की फ्रीडम अँड कन्फाइनमेंट, की स्वातंत्र्य आणि बंदिस्ता यामधला फरक नेमका एका म्हणजे आपण म्हणू शकतो ना, मेनी मॅन मेनी माइंड्स, तशा पद्धतीनं हे काही व्यक्तींना जेलच्या बाहेर फ्रीडमचा फील होऊ शकतो. तर सोफीला फ्रीडम जे मिळणार आहे किंवा जे सेफ लाईफ मिळणार आहे ते कुठं मिळणार आहे? तर जेलमध्ये मिळणार आहे. हे एक इथं आयरनी ऑफ ह्युमन लाईफ इथं व्यक्त केली आहे. द नोट्स ऑफ एंथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझॉल्व टू वर्क हार्ड. पण असा एक क्षण येतो की सोफी ॲट द इनिशियल पार्ट ऑफ द स्टोरी, सोफी took many efforts to go in jail, but one turning point would become there, and Sophie heard an anthem, such a spiritual song, and suddenly his life changed. He got such a spiritual message and wanted to be a good man, but wanted to be a hard-working person. So Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in virtuous life, he is taken into confinement. आणि ज्यावेळेस त्याला वाटतं की आपण बाहेर जगायला पाहिजे, फ्रीडम राहायला पाहिजे, आपण या ॲटमॉस्फिअरमध्ये कुठेतरी मेहनत करून एक रिस्पेक्टेबल लाईफ जगायला पाहिजे, असं ज्या क्षणाला वाटतं नेमकं त्या क्षणाला त्याला पोलीस पकडून जेलमध्ये टाकतात. तर हे आयरनी ऑफ लाईफ आहे. हे इथं विरोधाभास आहे. मीन्स आपण असं म्हणतो ना, मॅन प्रपोजेस बट गॉड डिस्पोजेस. अशा पद्धतीचं जे कोटेशन आपण नेहमी ऐकतो तो इथं सत्य ठरते की सोफीला एक वाटतं नेमकं जेलमध्ये जायचं असतं तेव्हा तो जेलमध्ये जाऊ शकत नाही, आणि नेमकं त्याला जेलमध्ये न जाता एक चांगला एक गुड पर्सन बनायचं असतं, हार्डवर्किंग पर्सन. तो जॉबच्या शोधात असतो, नेक्स्ट डेला त्याला जॉब शोधायचा असते आणि एक चांगल्या लाईफला सुरुवात करायची असते. तर त्यावेळेस नेमकं त्याला अरेस्ट केलं जातं. तर हे जे आयरनी ऑफ ह्युमन लाईफ आहे इथं रायटरनं खूप छान पद्धतीनं व्यक्त केलेली आहे. आणि देर आर की सो मेनी सो मेनी टाईम सच काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस रिअली वन शुड गेट इन देअर लाईफ, की प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये हा अनुभव घ्यावाच लागतो. की आपण एक विचार करतो नेमकं घडतं दुसरं, तर असे अप्स अँड डाऊन्स आपल्या लाईफमध्ये बरेचदा येत असतात आणि त्यावरच हे ग्लान्स टाकणारी एक स्टोरी आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप मजेशीर आहे, ह्युमरस मॅनरनं रायटरनं ती प्रेझेंट केलेली आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम वी आर गोइंग टू स्टार्ट द कॉप अँड एंथम बाय ओ हेनरी. लेट्स सी. Before we start the story, I would like to say you something that की जे 12वीचे विद्यार्थी आहेत आपल्या स्टेट बोर्डला ही स्टोरी आहे.
तर हा यूट्यूबवरचा व्हिडिओ पाहत असताना या स्टोरीवरचा जस्ट यू शूड ओपन युअर बुक इन फ्रंट ऑफ यू, टेक्स्ट बुक, अँड जस्ट की सायमल्टेनियसली रीड द स्टोरी अँड जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन द पॅरेग्राफ्स अँड लाईन्स अँड जस्ट ट्राय टू लर्न द स्टोरी. तुमच्यापुढे बुक असणं गरजेचं आहे आणि मी इकडं लाईन टू लाईन एक्सप्लेन करणार, तसं तुम्ही तिकडं लक्ष ठेवा. आणि जर तुम्हाला काही क्युरीज क्वेश्चन्स असतील तर जस्ट कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. देन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माय चॅनल. ओके, सो लेट्स स्टार्ट द स्टोरी. द कॉक अँड अँथम. Soapy left. Soapy, as we know, the central character of the story. Soapy left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt, where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway, he turned and stopped at a luxurious cafe. की सिच्युएशन कसं आहे पहा, की सोपी कुठेतरी एका बेंचवर बसलेला आहे किंवा झोपलेला आहे तो, आणि सडनली त्याच्या अंगावर एक लीफ पडतं, ते रायपन झालेलं आहे. त्याहून त्याला वाटतं की आता लवकरच विंटर सीझन येणार आहे, सिव्हिअर विंटर येणार आहे, हे त्याला कळतं. तिथून तो उठतो आणि एक न्यूयॉर्कच्या एका चौकामध्ये, एका स्क्वेअरवर सेंट्रल पॉईंटला तो फिरत फिरत या विचारात येतो की आता आपलं काय होणार या विंटर सीझनमध्ये. सोपी लेफ्ट हिज बेंच. तो बेंचवर बसलेला आहे किंवा झोपलेला होता. तिथून तो जागा सोडून पुढे निघाला आहे. स्ट्रॉल म्हणजे वॉक इन अ लेझरली मॅनर, म्हणजे एक प्रकारचा रेंगाळत तो आता निघालेला आहे, मनामध्ये विचार चालू आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तो एका स्क्वेअरच्या दिशेनं तो निघालेला आहे. अँड अक्रॉस द लेवल सी ॲफॉल्ट व्हेअर ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू फ्लोट टुगेदर. ब्रॉडवे अँड फिफ्थ ॲव्हेन्यू हे जे दोन रोड आहेत, एका ठिकाणी येणार एका ठिकाणी मिळणार, त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, तिथं त्या दिशेनं तो निघालेला आहे. अ ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे. आणि तिथं आल्यानंतर एका लक्झरियस कॅफे, एका स्क्वेअरला आल्यानंतर, त्या रोडवर आल्यानंतर एका लक्झरियस कॅफेच्या पुढे तो येऊन थांबलेला आहे. लक्झरियस कॅफे आहे तिथं श्रीमंत लोक नेहमी जे काही ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी, टी कॉफी घेण्यासाठी येत असेल, असं एक लक्झरियस कॅफे आहे, तिथे येऊन तो थांबला. Sophie had confident in himself from the lowest button of his vest upward. Sophie had confidence. त्याला एक कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवॉर्ड. ही वॉज शेवन. एक ट्राउझर एक त्यानं कोट घातलेला आहे, ट्राउझर आहे, असा त्याचा वेश आहे आणि सगळं नीट नेटका आहे. बटन वगैरे त्यानं प्रॉपरली लावलेले आहेत. फ्रॉम ही वॉज शेवन. छान दाढी वगैरे करून आहे तो, लुकिंग स्मार्ट. अँड हीज कोट वॉज ट्रीम. कोटसुद्धा एकदम ट्रीम नीट नेटका आहे त्याचा कोट. अँड हीज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. आणि त्याच कोटवर एक बोसुद्धा आहे, ब्लॅक बो. बो म्हणजे काय तर तुम्ही पाहिला असेल टी व्हीमध्ये वगैरे, की कोट जे लोक परिधान करतात, टाय एक वेगळा प्रकार आहे, असा लॉंग असतो, पण एक बो एक प्रकार असतो की इथंच असा एक स्ट्राईप असतो गळ्याला, एका असं एक प्रकारचं कॉटनचं असं फ्लावर केलं जातं, इकडून असा एक भाग असतो आणि मध्ये एक त्याला स्टॅप असा असतो. तर एक बो म्हणजे अशा प्रकारची एक पट्टी गळ्यात नेकच्या भोवताल कोटच्या वर लावलेली असते, तर ती त्यानं बो लावलेला आहे. बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्स गिव्हिंग डे. आणि तो बो त्याला थँक्स गिव्हिंग डेला एका मिशनरी लेडीकडून मिळालेलं गिफ्ट आहे, तर ते त्यानं इथं लावलेलं आहे, टायजवळ ब्लॅक कलरचं आहे. If only he could reach a table in the restaurant, unsuspected success would be his. आणि त्याचा एक विचार आहे की त्या रेस्टॉरंटमध्ये एंट्री घ्यायची आहे आपल्या, बिकॉज ऑफ दॅट वेल अँड गुड लुकिंग, त्याला त्या रेस्टॉरंटमध्ये एंट्री मिळणार कारण त्याच्या अंगावर कोट वगैरे आहे, नीटनेट काय शेवन आहे, म्हणून त्याला रेस्टॉरंटमध्ये एंट्री मिळणार, हा त्याला कॉन्फिडन्स आहे. ही हॅड इनफ कॉन्फिडन्स ऑन हिमसेल्फ टू एंटर इन द रेस्टॉरंट. If only he could reach a table in the restaurant, unsuspected success would be his. जर आपण त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो, त्या टेबलपर्यंत पोहोचलो, तर सक्सेस आपलंच आहे, त्याला कन्फर्म होतं. सक्सेस काय आहे ते आपल्याला माहिती होईल. द पोर्शन ऑफ हिम दॅट वूड शो अबाव द टेबल वूड रेज नो डाऊट.
in the waiter's mind. The portion of him that would show above the table. आणि आपण टेबलवर बसल्यानंतर आपला एवढा सरफेस दिसणार, ट्राउझर वगैरे दिसणार नाही. तर त्यामुळं आपलं इम्प्रेशन चांगलं वेटरवर पोहोचणं पडेल असं त्याला वाटलं. पण आपण टेबलपर्यंत पोहोचायला पाहिजे असं त्याची एक्सपेक्टेशन होती. रोस्टेड माला डक थॉट सोपी. आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काय करायचं, त्या कॅफेमध्ये जाऊन काय करायचं, एक रोस्टेड माला डक नावाची डिश, एक नॉनव्हेज डिश ऑफर करायची असं त्यानं प्लॅन केला. एक्सपेन्सिव्ह डिश आहे. एका बदकाचं मांस त्याला ऑफर करायचं होतं तिथं गेल्यानंतर. वुड बी अबाउट द थिंग विथ अ बॉटल ऑफ वाईन प्लस, की एक माला डकचं फ्लेश प्लस वाईन बॉटल, अँड देन सम चीज, एक्स्ट्रा चीज, अ कप ऑफ कॉफी अँड अ सिगार. एवढ्या साऱ्या गोष्टी आपण त्या रेस्टॉरंटमध्ये गेले की ऑफर करायच्या. दॅट वॉज हिज प्लॅन. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. आणि $1 सिगार आपण घेऊया तिथं जाऊन असं त्यानं प्लॅन केला आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि ह्या सगळ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी त्यानं ऑफर करण्याचं मनामध्ये ठरवलं. अँड येट द मीट वूड लीव हिम फिल्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. आणि या प्रकारानंतर बिकॉज सोपी डिडंट हॅव मनी आणि या सगळ्या गोष्टी ऑफर करायच्या आणि आपण खाऊन घ्यायच्या. अँड ही डिसाइडेड दॅट की ही डिड नॉट पे द एनी अमाऊंट टू दॅट कॅफे मॅनेजमेंट, की कॅफे मॅनेजमेंटला कुठलेही पैसे द्यायचे नाही. आणि त्यामुळं काय होणार की ते कॅफे मॅनेजमेंटवाले याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतील. दॅट वॉज हिज एक्सपेक्टेशन, दॅट वॉज सोपीज एक्सपेक्टेशन. आणि या विंटर आयलँडमध्ये, विंटर आयलँड म्हणजे काय तर त्याला आपला मार्ग मोकळा होईल त्या विंटर आयलँडवर जाण्याचा असं त्याचं म्हणणं आहे. तर आता व्हॉट इज मीन बाय विंटर आयलँड, ॲक्च्युली न्यूयॉर्कमध्ये जेव्हा थंडी किंवा फ्रॉस्टी सीझन जास्त वाढायचा तर तिथले लोक एखाद्या सेफर प्लेसवर जायचे, एखाद्या आयलँडवर शिफ्ट व्हायचे त्या टेम्पररी 3 to 4 मंथच्या स्पॅनमध्ये. तसं सोपी, पण ते रिच लोकांचं काम होतं, पुअर लोकांकडे ते ऑप्शन नव्हता. सोपी बिलॉंग्स टू पुअर फॅमिली, पुअर बॅकग्राऊंड. सो सोपी डिसाइडेड दॅट की हिज विंटर आयलँड मीन्स दॅट इज की कॉल्ड विंटर आयलँड मीन्स ब्लॅकवेल आयलँड. एक ब्लॅकवेल आयलँड एक प्रिझन होतं, एका आयलँडवरचं एक प्रिझन आहे की तिथं उबदार ॲटमॉस्फिअर आहे. आणि त्या जेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ब्लँकेट, क्लॉथ्स वगैरे 2 टाईम खाण्याचे सगळे प्रॉब्लेम आपले सॉर्ट आउट होतील असं त्याचा प्लॅन होता. सो दॅट्स वाय ही वॉन्टेड टू गो ॲट द ब्लॅकवेल आयलँड, स्पेशली इन प्रिझन मध्ये जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा होईल असं त्याचा प्लॅन होता, हे त्यानं ठरवलं. बट ॲज सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, हे सगळं त्यांनी ठरवलं रोडवर उभा असताना, त्या स्क्वेअरवर उभा असताना आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असं त्यानं ठरवलं. बट ॲज अ सोपी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोअर, आणि त्यानं जसा त्या रेस्टॉरंटच्या डोअरवर पाय ठेवला, आता एंट्री घेणार म्हटलंच की काय झालं, द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर. आणि जो हेड वेटर होता त्या रेस्टॉरंटमधला, जो प्रमुख होता, मॅनेजर म्हणू शकतो किंवा हेड वेटर म्हणू शकतो, प्रमुख, त्याचं लक्ष एकदम त्याच्या ट्राउझरवर गेलं. आणि दॅट ट्राउझर टोटली टॅटर्ड, एकदम फाटलेलं त्याचे ट्राउझर होता, पॅन्ट होता. त्या वेटरचं त्याच्यावर लक्ष गेलं. आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर अँड डिकॅडंट शूज. डिकॅडंट मीन्स अतिशय जीर्ण झालेले, वॉर्न आउट झालेले असे शूज होते त्याचे, ओल्ड, जुनाट, पुराणे असे त्याचे शूज होते. आणि त्या शूजवर आणि त्या टॅटर्ड ट्राउझरवर त्या हेड वेटरचं लक्ष गेलं, नजर गेली. सो स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न him about and conveyed him in silence and has to the sidewalk and averted the ignoble fate. आणि त्या वेटरनं याला ॲव्हर्टेड केलं, याला स्टॉप केलं, याला अवॉइड केलं की जस्ट ही शुड नॉट गो इनसाइड. त्यानं त्याला मध्ये येऊ दिलं नाही. दॅट वेटर स्टॉप हिम टू गो इनसाइड. त्याला मध्ये येण्यापासून त्यानं प्रिव्हेंट केलं, त्याला आळा घातला बिकॉज ऑफ हिज ॲपिरन्स. ॲक्च्युली हिज की कोट अँड शेवन लुक वॉज ऑलमोस्ट गुड, बट बिकॉज ऑफ हिज tattered trouser and worn out shoes, that head waiter knew that person was a poor man and he was unable to pay the expensive charges of their products, their food. So that's why he prevented to enter him in the restaurant.
त्याला रेस्टॉरंटमध्ये येऊ दिलं नाही. मीन्स दॅट वॉज सोफीज प्लॅन टू एंटर इन द रेस्टॉरंट अँड ऑफर सच अ डेलिशियस फूड, सम बिव्हरेजेस अँड ऑल दिस थिंग्स, वाईन अँड वॉट एव्हर थिंग्स, and then he did not pay. That was his plan, but whole plan totally spoiled because of that head waiter and his tattered trouser. So that person की prevent him, त्याला हाकलून दिलं, and फेट ऑफ द मेनान्स मॅलाड ह्या सगळ्या गोष्टी मागे राहून गेल्यात. ते जे काही त्याला ऑफर करायच्या होत्या डिश ते मनातल्या मनात राहिल्यात. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, आता त्याला तिथं एंट्री मिळाली नाही, त्यामुळे तो दुसऱ्या दिशेनं वळला. इट सीम दॅट हिज रूट टू द कोव्हेटेड आयलँड, कोव्हेटेड मीन्स ग्रेटली डिझायर्ड, अँड वॉट ग्रेटली डिझायर्ड आयलँड कोणता होता तर ब्लॅकवेल आयलँड. त्या आयलँडचं नाव काय, ब्लॅकवेल आयलँड. या ठिकाणावर त्याला जायचं होतं आणि तो कोव्हेटेड एक्सपेक्टेड डिझायर्ड आयलँड होता, डिझायर्ड प्लेस होतं, त्याला त्या ठिकाणी जायचंच होतं. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे, इट सीम दॅट हिज रूट टू द कोव्हेटेड आयलँड वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. अँड सोपी रिअलाइज दॅट की तिथं जाणं एवढं सोपं नाही, आपल्याला त्यासाठी आणखीन स्ट्रगल आणि आणखीन काहीतरी आयडियाज यूज करावे लागतील. दॅट वॉज हिज प्लॅन. सो सम other way of entering the limbo must be devised. Devised means he wanted to try some another way. त्याला असं वाटलं की आता आपल्याला दुसरा कुठला तरी मार्ग स्वीकारावा लागेल, कारण फर्स्ट जो अटेम्प्ट होता दॅट वॉज फेल्ड, दॅट वॉज की अनफ्रुटफुल, आणि तो आता तिथं जाऊ शकला नाही. मीन्स हिज टोटल प्लॅन स्पॉइल्ड आउट. सो दॅट्स वाय he wanted to just design another plan, की त्याला आणखीन दुसरा कुठला तरी प्लॅन त्या कोव्हेटेड आयलँडवर डिझायर्ड प्लेसवर जाण्यासाठी एक आणखीन कुठला तरी प्लॅन करावा लागेल. सो मीन व्हाईल सोपी ट्रायड मेनी प्लॅन्स. ओके, ही बरेचसे प्लॅन्स तो ट्राय करतो जेलमध्ये जाण्यासाठी, बऱ्याचशा मिसयूस ॲक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करतो. ही डीड ऑल्सो द मिसयूस ॲक्टिव्हिटीज, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी विल सी दॅट ही डेफिनेट मीन्स सोपी त्याच्या अटेम्प्टमध्ये सक्सेस होतो की नाही. दिस इज द मेन थिंग, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट पार्ट. सो नाउ वी स्टॉप हियर. जस्ट continue with me and watch the next video on this same topic. In part second we are going to discuss which attempt he try in the next part. So let's join in the next part.